14 विद्या 64 कलांची देवता, कार्यारंभी ज्याचे पूजन करून शुभ कार्यास सुरुवात करतो तो देवतांचा देव गणाधीश, गौरीपुत्र विनायक गणपती. लहान थोरांपासून अबालवृद्धांचा आवडता, नवसाला पावणारा देव, हाकेला धावून येणारा देव, मनातील इच्छा पूर्ण करणारा इच्छापूर्ती अशी ख्याती असलेला कणकवली तालुक्यातील कसवन गावकरवाडी येथील श्री गणेश कृपा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने उभारलेल्या श्री गणेशाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. गेली अनेक वर्षे कसवन गावकरवाडी येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून जिल्ह्यातील भाविकांचा प्रचंड ओढा पाहायला मिळत आहे. गणेश भक्तांच्या अलोट गर्दीत कसवन गावकरवाडीतील श्री गणेश मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेला होता. चला तर पाहूया कसवन गावकरवाडी येथील श्री गणेश मंदिरात कशी साजरी होते माघी गणेश जयंती उत्सव. पहा.
आपण आता सांगितलं कोण आहे हे मला सांगा. यावर
ऐकत कोण नाही ते नाही सकाळपासून वाढले श्री गणेश कृपा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कसवन गावकरवाडीच्या वतीनं 8-9 वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली। खरं तर या मंदिराची या ठिकाणी उभारणी हवी अशा प्रकारची एक आमच्या वाडीतील सर्व लोकांची संकल्पना होती आणि त्याच्यातूनच या मंदिराच्या जागेसाठी आम्ही ते फोंडेकर म्हणून ग्रस्त आहेत त्यांना विनंती केली तर 20 गुंठे जागा त्या ग्रस्ताने आम्हाला मोफत दिली कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता आणि त्या याच्यातनं मग लोकांनी आपल्या स्वयंस्फूर्तीतून या मंदिराच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले। वारंवार मुंबई
पुन्हा या ठिकाणी मिटिंगा घेतल्या, जिथं जिथं आपले लोक होते त्या लोकांशी संपर्क केला, राजकीय क्षेत्रातील असू दे किंवा आर्थिक क्षेत्रातील कुठलेही लोक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे या सर्व लोकांशी विनंती करून निधी उभारून जवळजवळ या ठिकाणी भूमिपूजन केल्यापासून 9 वर्षानंतर हे मंदिर पूर्णपणे अस्तित्वात आलं 2017मध्ये. आणि त्यानंतर सातत्यानं या ठिकाणी कार्यक्रम हे जे आहेत ते सतत 3 दिवसाचे कार्यक्रम केले जातात. पहिला आदल्या दिवशीचा वर्धापन दिन असतो, नंतर दुसऱ्या दिवशी मागी गणेश जयंती आणि तिसऱ्या दिवशी समराधना. अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. माझ्या माहितीनुसार दिवसेंदिवस या कार्यक्रमाला दशक्रोशीतून आणखीन जिल्ह्यातून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो. राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्याच राजकीय पक्षाचे लोक या ठिकाणी आमच्याकडे येऊन आम्हाला जशी जमेल तशा प्रकारची मदत करतात. म्हणून या गोष्टी आम्ही या ठिकाणी एवढी डेव्हलपमेंट आम्ही करू शकलो. अशाच प्रकारची मदत याही पुढे होईल. आणि आमचं हे मंडळ जे आहे ते सर्व लोक एका विचारानं या ठिकाणी वागतात. महिला असू देत, पुरुष असू देत, सगळी मंडळी या ठिकाणी या तयारीला जवळजवळ दर वर्षाला 2-3 महिने अगोदर आम्ही पूर्वतयारी करतो. वारंवार दर आठवड्यातनं मिटिंगा घेणं आणि कार्यक्रमाचा आराखडा ठरवणं, प्लॅनिंग करणं, कशा प्रकारे कार्यक्रम करायचे आणि तशातनं मग सगळ्यांच्या सर्व संमतीतून हा 3 दिवसाचा कार्यक्रम दरवर्षी घरातल्या सणासारखा पार पाडला जातो. आणि आम्ही खरोखरच याच्यात समाधानी आहोत. अशाच प्रकारचं काम करण्याची शक्ती आम्हाला गणरायाने द्यावी अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या वाडीतील सर्व गणेश मंडळांचे म्हणजे इथल्या आणि मुंबई स्थित असलेल्या सर्व लोकांचे मनपूर्वक अध्यक्ष या नात्याने मी आभार मानतो. श्री गणेशाच्या मंदिरासमोर आपण आता उभा आहोत. आणि हे गणेशाचं मंदिर या ठिकाणी व्हावं अशी त्या श्रींची इच्छा होती. म्हणूनच आम्हाला आता अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला अशा प्रकारची एक प्रेरणा मिळाली की आपल्या वाडीतही काहीतरी कार्यक्रम असावा. म्हणून त्या कार्यक्रमातून सगळ्या वाडीतल्या लोकांनी एकत्र येऊन ही जी कल्पना सुचली मंदिर या ठिकाणी स्थापनेची आणि त्या मंदिराची या ठिकाणी सगळ्यांच्या श्रमदानातून, आता अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांच्या श्रमदानातून हे कार्य उभं राहिलं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या गणेश भक्त सहकार्यांनी, मग ते कुठल्याही क्षेत्रातील असतील, उद्योजक असतील किंवा राजकारणी असतील, सगळ्या क्षेत्रातल्या आणि ज्यांना गणेशाबद्दल आवड आणि प्रेम आहे, भक्ती आहे, अशा सर्व लोकांनी या ठिकाणी मदत करून हा एवढा सगळा या ठिकाणी भरगतचा कार्यक्रम होऊ शकतोय. आणि दरवर्षी आता मला वाटतं 8वं वर्ष आहे या गणेश मंदिराच्या उद्घाटनाचं. आणि दिवसेंदिवस इथे येणाऱ्या गणेश भक्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच जाते. आणि त्या श्रीच्या कृपेने अशीच इथे भरभराट हो. इथल्या बाकीच्या भौतिक सुविधा वगैरे आम्हाला काही आमदार, खासदार, स्थानिक असतील त्यांच्या माध्यमातून इथल्या भौतिक सुविधांसाठी मदत होते. आम्ही त्यांचे पण या निमित्ताने आभार मानतो. आणि भविष्यातही आम्हाला अशा प्रकारच्या काही जर मदती लागल्या तर त्या आम्ही शासनाच्या माध्यमातून किंवा पर्यटनाच्या माध्यमातून इथे करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि त्याप्रमाणे इथे भक्तांची जास्तीत जास्त सेवा करणं आणि सामाजिक कार्यातही आम्हाला या मंडळाची पुढे वाटचाल करायची आहे की आरोग्यविषयक असतील, शैक्षणिक असतील किंवा सामाजिक जीवनातील प्रश्नांबाबतही आम्ही त्या निमित्ताने विचार करत आहोत.
आता इथे सभागृह आता यावर्षी झालेलं आहे मंत्री महोदयांच्या नितेश राणे यांच्या माध्यमातून. अशाच प्रकारचं आणखीनही इथे सभामंडप किंवा बाकीच्या सुविधा, भक्तनिवास अशा प्रकारचं पण याचा हे वाढवून जास्तीत जास्त लोकांना त्याचा कसा फायदा करून देता येईल, समाजासाठी त्याचा कसा उपयोग होईल अशा प्रकारचा आम्ही मानस ठेवलेला आहे. मंडळाचे सगळे कार्यकर्ते एक दिलाने आणि एकमताने इथे काम करतायत आणि कुठलीही अगदी महिला वर्ग असेल, आमचा पुरुष किंवा युवा वर्ग, हा सगळा स्वतःच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखा अगदी झटून या ठिकाणी कार्यक्रम करतात. कुठल्याही कामात कुठलंही अडलेलं काम असलं तर कोणी मी का आणि तू का असं न म्हणता हा कार्यक्रम अगदी त्या गणेशाच्या कृपेने चालू आहे आणि भविष्यातही ह्या मंदिराची आणि ह्या परिसराची अशीच भरभराट हो आणि भक्तगण इथे जास्तीत जास्त येवत आणि श्रींचे आशीर्वाद त्यांना मिळावेत अशी मी या निमित्ताने आपल्याकडे आपलं मनोगत व्यक्त करतोय. शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 मागे गणेश जयंती उत्सव. सकाळी पहाटे 5:30 वाजता श्रींची काकड आरती, सकाळी 9 वाजता श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, दुपारी 3 ते 4 हळदी कुंकू समारंभ, दुपारी 4 ते 7:03 स्थानिक भजनांचा भरगच्च कार्यक्रम, रात्र 7:30 वाजता महाआरती, रात्र 8 वाजता महाप्रसाद, रात्र 9 वाजता स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम जल्लोष युवाईचा. हे कार्यक्रम आजच्या दिवसातले आहेत आणि माझ्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत 8 वर्ष पूर्ण आली. येणारे भाविक जे आहेत ते आमच्यातलेच आहेत, आमचेच आहेत या पद्धतीने सर्वांकडून त्यांची विचारपूस होते. त्यामुळे जो जनसमुदाय वाढत आहे, दिवसेंदिवस लोक येत आहेत. कारण का आम्ही त्यांची म्हणजे आमच्या कुटुंबातीलच कोणतरी आहेत आमचे भाविक लोक, याप्रमाणे विचारपूस करतो आणि त्यामुळे लोक आस्थेने येतात इथे. अशीच प्रगती होत जावी ही त्या श्रींचरणी प्रार्थना करतो. होय होय. वाट लागली. सुंदर ते घालवे ते सुंदर ते घालवे सुंदर ते घालवे
Thank you.